ईश्वरपूर येथे आगीत 2 दुकाने जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. ईश्वरपूर येथील मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास खाद्यपदार्थांच्या 2 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली असून दुकानदार राजेंद्र ढबू व संतोष ढबू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गांधी चौकात ढबू बंधूंचे चिरमुरे, फरसाण, चिवडा, चॉकलेट, पत्रावळी व प्लास्टिक पेल्यांचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर आणि पाठीमागे मालाचे गोडाऊन आहे. शनिवारी राजेंद्र ढबू यांचे दुकान बंद होते, तर संतोष ढबू यांचे दुकान सुरू होते. दुपारी संतोष यांच्या पत्नीला वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून याची माहिती दिली. कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुकानातील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. वरच्या दोन्ही मजल्यांवर पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, तंबाखू यांसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच ईश्वरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेत चौकातील गर्दीला पांगवले. आगीची भीषणता पाहून आष्टा नगरपालिका, राजाराम बापू साखर कारखाना, हुतात्मा कारखाना यांचे अग्निशमन दल आणि खासगी पाण्याच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. सुमारे 2.5 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, ईश्वरपूर.